जय शिवराय मित्रांनो, ऐतिहासिक उलगड्यामध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का कोल्हापूरचे महालक्ष्मी शक्तिपीठ काय आहे? पौराणिक कथेनुसार देवी सतीचे नेत्र कोल्हापुरात पडले। देवी सतीने दक्ष प्रजापतीच्या यज्ञात स्वतः अग्नीत अर्पण केले। नंतर भगवान शंकर दुःखी होऊन सतीचे शरीर घेऊन तांडव करू लागले। यावेळी सृष्टीचा नाश होऊ नये म्हणून भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राच्या सहाय्याने सतीच्या शरीराचे तुकडे केले। तसेच ज्या ज्या ठिकाणी सतीचे अवयव पडले ते ठिकाणी शक्तिपीठ म्हणून ओळखले जाऊ लागले। त्यापैकीच ज्या ठिकाणी नेत्र पडले ते ठिकाण म्हणजे कोल्हापूर। म्हणूनच कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर भारतात एक जागृत शक्तिपीठ म्हणून ओळखले जाऊ लागले। म्हणूनच महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ म्हणजे महालक्ष्मी। भारतात एकूण 51 शक्तिपीठे मानली जातात। काही ग्रंथानुसार 52, 108 अशी मते आहेत। प्रामुख्याने 51 शक्तिपीठे ही मान्य आहेत।